शाखा काढून त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन होतंय. खरं तर मला मानसिक आनंद आहे की आमच्या मूळ शहरामध्ये सांगोलकरांची एक बँक होती. तसं ते सांगोलकर सोनेवालेच आहे. आमचं मंगळवेढा दाण्याचं आणि सांगोला सोन्याचं असं म्हणते. आणि या बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आमच्या भागाचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती आदरणीय यशवंतअण्णा नरोटे, डॉक्टर बंडूपंत लवटे, उद्योजक एन.आर. पाटील साहेब, अनिल भाऊ इंगोले, बाळासाहेब ओसेकर, पुष्कराज पाटील, शाहूराजे देशमुख आणि ज्यांनी या ठिकाणी ही सुंदर अशी इमारत त्या बँकेसाठी दिली ते सुरेश भाऊ तोगरे साहेब, अनिल भाऊ, ज्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला ते या बँकेचे संस्थापक आदरणीय अनिल भाऊ इंगोले साहेब, त्याचबरोबर त्या बँकेच्या चेअरमन अर्चना अनिल इंगोले, व्हाईस चेअरमन ज्योतिताई जगन्नाथ भगत, संचालक सुरेखा बंडोपंत लवटे, मीनाक्षी सुभाष दिगे, चोखंदळ पद्धतीने आणि कटाक्षानं ठरवावं लागतोय. काळ बदलत चालला आहे, पूर्वीची लोक राहिलेली नाहीत आणि बँकेचा विषय आणि आर्थिक व्यवहार, आर्थिक नाडी कर्ज देत असताना त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्याला आपण कर्ज देतोय त्याची, कारण अनिल भाऊ सुद्धा यामध्ये पारंगत आहेत. त्यांची सुद्धा नजर अगदी तीक्ष्ण आहे. आमच्यासारखी माणसं इथं उद्घाटनाला बोलवणं इथंपर्यंत ठीक आहे. आमच्या माध्यमातून डिपॉझिट गोळा करणं हे तिथंवर ठीक आहे, परंतु आमच्या सांगण्यावर कुणाला कर्ज देऊ नका. कारण आम्हाला सगळ्याचा लाड करावा लागतो. मग ते आम्ही बघत नाही, पण ते तुम्हाला व्यवसाय म्हणून बघणं गरजेचं आहे. बँक आत्ताच मी त्यांच्या तोंडून ऐकलं 205 कोटी रुपयाच्या ठेवी ह्या बँकेच्या संचालक मंडळाच्या हातात सामान्य जनतेने या ठिकाणी ठेवलेली आहेत. खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात ठेवी आपल्याकडं आल्या म्हणजे तुमची कामाची पद्धत, तुमच्यावर असणारा विश्वास हे खरं तर त्याचं द्योतक आहे. पण त्यापैकी आपण 159 कोटी रुपयाचं कर्ज वितरित केलंय आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही सिक्युरिटी म्हणून किंवा ते पैसा सुरक्षित राहिला पाहिजे, त्याचा मुद्देमाल तर 110 कोटी तुम्ही या ठिकाणी सोने तारणवर दिलेले आहेत. म्हणजे एकंदरीत यांची जी पावलं आहेत, उद्या या स्पर्धेचे उघड टिकण्यासाठी जे लागणारे काय स्किल आहेत त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी यांनी केलेलं आहे.
आता आपण बँकिंग क्षेत्रामध्ये बघतोय बरीच लोक फसवी आहेत साहेब, बरीच लोक फसवी आहेत. मोठ्या गाडीत आला, चांगली भट्टीचे कपडे नेसलेत, मागे 4 चौघ आहेत, ठीक आहे, त्यांचं वैभव आहे, त्यांचं असेल ते काय असेल. परंतु जो माणूस तुमच्याकडे पैसा ठेवतो तो तुमच्यावर विश्वास ठेवून करतो. त्याच्या आयुष्यातली पुंजी, आता रिटायर होणारे काही लोक आहेत, ते चांगले मार्ग शोधतायत, चांगल्या माणसाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग तुमच्यासारखी माणसं भेटली का ते तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी त्यांच्या आयुष्याची जी गोळा केलेली संपत्ती किंवा पैसा आहे तो तुमच्याजवळ ठेवतात. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. आपण त्यांच्या आर्थिक जी बाजू आहे त्याचं तुम्ही थोडक्यात एक पालन करता जाईल. आणि मग तो पैसा त्या माणसानं कुठल्या कष्टातनं मिळवला असेल, किती हाल अपयश सोसले असतील, ह्याची जाण निश्चितपणानं तुम्हाला आहे असं मला वाटतंय. आणि ती तुम्ही ठेवावी. आणि कर्ज वाटप करत असताना भले 1-2 दिवस उशीर लागू द्या, पण त्याची शहानिशा करून द्यावी. आणि ह्याच्यामध्ये आता ठेवीसुद्धा कोणाच्या ठेवून घ्यायच्या हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. ठेवी ठेवणारी लोक देखील आपल्या हिशोबानं चालणारी असावी, बँकेच्या हिताच्या दृष्टीनं असायला हवी. भरमसाठ लोकांकडे पैसा झाला, बँकेत ठेवी आणून ठेवतात, परंतु तो माणूस, तुम्ही त्याच्यावर प्लॅनिंग केलेलं असतं की बाबा एवढी ठेव झाल्यानंतर आपण एवढंच कर्ज वाटप केलं पाहिजे, यातली एवढंच मार्जिनमध्ये शिल्लक ठेवलं पाहिजे. मग त्याच्यामुळे तुमचा जो बॅलन्स आहे तो बिघडून जातो. कधी कधी त्याचा फटका बँकेला बसण्याची शक्यता असते. म्हणून विश्वासू ठेवीदार आणि प्रामाणिक कर्जदार ह्या 2 गोष्टीवर आपण अंमल करावा.